मी आहे केवळ माझ्यासाठी आणि मी आहे केवळ माझ्यासाठी या मनुष्याचा स्वार्थ आहे. माणसाने स्वार्थी असणं वाईट नाही, पण त्या स्वार्थातून परमार्थ निर्माण करणं ही जीवनाची फार मोठी उभारी आहे, जीवनाची मोठी फार ताकद आहे, जीवनात फार मोठं एक भविष्य आहे. आणि म्हणून आपल्याला लक्षात घ्यायचं की हे आपली गरज आहे, पण ज्या असंख्य भावी सदस्यांच्या गरजेसाठी आम्ही काय करत आहोत. माणसं इच्छेसाठी जगतात, आकांक्षासाठी जगतात, स्वतःच्या स्वप्नांसाठी जगतात, अपेक्षांसाठी जगतात, पण आम्हाला जगायचं आमच्या गरजांसाठी, आम्हाला जगायचं एच्या भविष्यासाठी, आम्हाला जगायचं आहे आमच्या फॅमिलीच्या भविष्यासाठी, आम्हाला जगायचं आहे आलाटण्यासाठी. या आलाटणीसाठी आम्ही काय करत आहोत, या आलाटणीसाठी आम्ही काय करत आहोत, अल्कोहोलिकसाठी आम्ही काय करत आहोत. एक आलाना सदस्य किंवा सदस्य म्हणून आपल्याला दिवसेंदिवस शक्ती कशी मिळणार आहे याचा आपण विचार करायचा आहे. आणि हा विचार करताना आपल्याला कृती करायचा आहे. आपल्याला बरेच वेळा सांगितलं होतं की एच्या सदस्यांना सांगितलं होतं की आपण एच्या मिटिंगला या, आपण नियमितपणे मिटिंगला या, पण इथेच आपली मर्यादा आहे का. नेमकं जीवन आहे कुठे, ची ज्योत नेमकी अखंडपणे दिवस कुठे राहते, देवट कुठे राहते, याचा आपल्याला अवलोकन करायचं, आपल्या स्वतःमध्ये डोकावून पाहायचं आहे. हे सदस्य म्हणून, एक सशक्त सदस्य म्हणून, एक शक्तिमान सदस्य म्हणून कसा निर्माण होऊ शकतो आणि कसा स्वतःला विकसित करू शकतो की जेणेकरून माझ्यामुळे दर महिन्याला एक नवीन सदस्य मध्ये येईल. माझ्यामुळे दरवर्षी कमीत कमी सदस्य एक तरी असा असेल की तो एक राहील आणि तो अशा पद्धतीने येत की त्याच्यामुळे आणखी नवीन सदस्य येत नाही. अशा प्रकारची एक आपल्याला सुदृढ निर्मिती करायची आहे स्वतःमध्ये, स्वतःच्या कृतीमध्ये, स्वतःच्या विचारांमध्ये, स्वतःच्या सुदृढ भावनांमध्ये.